देशातल्या जनतेने आता समजून घेण्याची गरज आहे. काँग्रेसला मत देणं म्हणजे या देशामध्ये किती अराजकता या ठिकाणी होऊ शकतं. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रामध्ये ज्या पद्धतीने वीर सावरकरांचा अपमान केला, आणि तो अपमान तर केलाच नाही, पण काँग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारला आदेश देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दलचे त्यांच्या इतिहासाचे धडे वगळून टाकले. एवढंच केलं नाही तर हिंदूंना मुस्लिम करणे, हिंदूंना ख्रिश्चन करणे, जे धर्मांतरण होतं त्या धर्मांतरणाविरुद्ध जो कायदा केला होता तो कायदाही आता रद्द केला. आणि पुढच्या काळामध्ये गोहत्या बंदीचाही कायदा रद्द करण्याची स्थिती दिसत आहे. म्हणजे गायीची कत्तल करणेही त्या ठिकाणी अलाव करणार आहे कर्नाटकमध्ये. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा. ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ. अपॉइंटमेंटसाठी कॉल 9015245245. काँग्रेसचं एक मत, पंजाला दिलेलं एक मत किती चुकीच्या पद्धतीने झालं हे कर्नाटक उदाहरण आहे. आणि आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून, ते लंडनमध्ये असतील, लंडनमधून किंवा आत्ता महाराष्ट्रामध्ये आल्यावर त्यांनी भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली पाहिजे. महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला माहीत केली पाहिजे की त्यांना कर्नाटकनी धर्मांतर विरुद्ध केलेला कायदा मान्य आहे का, त्यांना गोहत्या बंदीच्या विरुद्ध केलेला कायदा मान्य आहे का, त्यांना वीर सावरकरांचा ज्या पद्धतीने अपमानच नाही केला तर त्या ठिकाणी कर्नाटकमधलं पुस्तकच त्या ठिकाणी रद्द करून टाकले हे मान्य आहे का. आणि अजूनही उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडी लावून बसणार आहेत का. उद्या देशामध्ये हे मतं मागणार आहे, महाराष्ट्रात मतं मागणार आहे. मग काँग्रेसला दिलेलं मत किती वाईट आहे, आपल्या संस्कृतिकता किती वाईट आहे हे कर्नाटकवरून दिसतं आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्याची विचारधारा काय हे जनतेला सांगितली पाहिजे. काही असं एक स्पेसिफिक टाइम लिमिट आपण उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित ठेवता की नाही, उद्धव ठाकरेंनी आजच सांगितलं पाहिजे, तिथनं लंडनवरनं व्हिडिओ करून सांगितलं पाहिजे. खरं तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. जर काँग्रेसला मत देणे या पद्धतीने असेल, काँग्रेसला मत देणे म्हणजे उद्या जर देशामध्ये ते म्हणतात आम्ही देशामध्ये सरकार आणू, तर देशातलं सरकार आणल्या तुमचं येणारच नाही आहे. पण कधी काळी तुम्ही जर काँग्रेस पार्टी जर आली, त्यांनी हे भूमिका घेतली आहे की आम्ही धर्मांतर कायदे रद्द करू, आम्ही हिंदू विरोधी कायदे जेवढे आहेत तेवढे आम्ही आणू, जेवढे आम्ही त्या ठिकाणी गोहत्या बंदीचे कायदे बंद करू. उद्या काही करू शकतात. म्हणजे मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी काही करू शकतं. आणि म्हणून देशातल्या जनतेने समजून घेतलं पाहिजे एक काँग्रेसचं मत काय करू शकतं आणि एक कमळाचं मत काय करू शकतं. एक कमळाचं मत मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि एक काँग्रेसचं मत या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये अराजकता निर्माण करू शकतं. हे कर्नाटकवरच दिसतं आहे. मुंबईतल्या एका शाळेमध्ये अजान वरून वाद झालेला आहे, अजान केला जातो. नाही, त्याच्याबद्दलची माहिती नाही मला, मी त्या ठिकाणी माहिती घेतली नाही, पण ती माहिती मला घ्यावी लागेल. अजित पवार यांनी आरोप केलेला आहे सरकारवर की सरकार जाहिरातीसाठी पैसे आणते कुठून, सरकार बदल्यांमधून पैसे कमवते बचार करते, असा आरोप अजित पवारांनी केला. नाही, आता अजित पवार साहेबांची ती जबाबदारीच्या विरोधी पक्षनेते म्हणून काही ना काही तर बोलावं लागेल. त्यामुळं ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मूलतः सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता ही त्यांची हिस्ट्री आहे. आणि त्यामुळं त्यांनी या सरकारवर आरोप करणे, त्या सरकारवर जे आरोप केले तर मला वाटतं त्याचं उत्तर योग्य वेळी देतील. दीपक केसरकरांना अजित पवार यांनी आमच्या पक्षात यावं असं म्हटलंय, तर त्यावर सुप्रिया ताईंनी म्हटलं की ते अमिताभ बच्चन आहे राजकारणाचे, सगळेच त्यांना आमच्या पक्षात यावं असं आवडतं. दीपक केसरकरांनी काय म्हटलं, तेव्हा अजितदादांनी काय म्हटलं किंवा सुप्रियाताईंनी काय म्हटलं, तर दीपक केसरकरांनी त्यांच्या पक्षाबद्दल त्यांना ऑफर दिली आहे, त्यामुळे त्याचं उत्तर त्यांनी दिलं. बरं, आशिष देशमुख परवा भाजपात प्रवेश करत आहेत, माझा गळ्याला लागला अशी आणखी किती प्रवेश असणार आहे त्या काळात विदर्भामध्ये? नाही, मूळ महत्त्वाचं असं आहे की आशिष देशमुखांनी ओबीसी विरोधी असलेले राहुल गांधी
यांच्यावर टीका केली आणि ओबीसी विरोधी भूमिका राहुल गांधींनी घेतल्यामुळं नाना पटोले यांनी त्यांना काढून टाकलं. आता ओबीसीच्या संदर्भाने बाजू मांडणे हे जर चूक असेल काँग्रेसमध्ये आणि त्या ओबीसीच्या ओबीसीबद्दल मांडल्यानंतर जर त्याला काढून टाकत असेल तर ओबीसीचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे. आणि आशिष देशमुखांनी यावेळी आम्हाला स्पष्ट सांगितलं, मला कुठलीही विधानसभा लढायची नाही, मला कुठलीही लोकसभा लढायची नाही, जोपर्यंत पक्ष ठरवत नाही मी कुठलाही कमिटमेंट मला पाहिजे नाही. मला भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक काम करायचं आहे. मी संघटना वाढवण्याकरता पक्षात यायला तयार आहे, पण काँग्रेसमध्ये मी राहायला तयार नाही, कारण काँग्रेस ही ओबीसी विरोधी आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री काल येऊन गेले पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्यासाठी आम्ही आमच्या पक्ष विसर्जित करणार आहोत. नाही, तेलंगणामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मॉडेल मांडलं आहे, आता त्या मॉडेलमध्ये किती चुका आहेत, काय मांडतात आहे आणि ते तिकडं काय करतात आहे याची रील आम्ही लवकरच तुम्हाला देणार आहोत. असं हे पत्र त्यावेळी जर दिलं असतं उद्धव ठाकरे सरकारच्या काळात तर बरं झालं असतं. 1000 गोष्टी मी उद्धव ठाकरेंच्या काळातल्या आणि गृहमंत्री अनिल देशमुखातल्या काळातल्या आणि नंतरच्या काळाच्या मी आपल्याला देऊ शकतो, पण आज त्याला विस्तृत मांडावं लागेल. दानवेंनी ज्या पद्धतीनं दिला आहे त्याच्यापेक्षाही 1000 गोष्टी मागच्या काळात झाल्या. त्याचं पत्र तयार करून दानवेंनी, म्हणजे मागच्या 2.5 वर्षाचं पत्र दानवेंनी तयार करून सरकारला द्यावं, जे सरकार योग्य चौकशी करेल. इमेजच्या नादात तुम्ही सरकार घालवाल, त्यामुळे तुमच्या PR कंपन्यांना आवरा असा सल्ला भाजपकडून शिंदे गटाला दिल्याची चर्चा आहे. ही चर्चा आहे, अशी कोणताही सल्ला दिला नाही. तणावभाव जो होता तो मिटला का? आणि आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्र सभा करणार आहे भविष्यात असंही कळतं. तणाव काही नव्हता. कुणीतरी एक ॲड दिली, त्या ॲडवरून काही चर्चा तयार झाली, त्यावर काही भावना व्यक्त झाल्या. पण देवेंद्रजी एकनाथजी दोघेही प्रगल्भ नेते आहेत, त्यांना महाराष्ट्राचं हित कळतं. महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याकरता ते लहान सहान गोष्टीला थारा देणार नाही. असे ॲडव्हर्टाईजमुळे कोणाचं मत कमी होत नाही, कोणाचं उंची कमी होत नाही, कोणाची उंची घटत नाही. आणि त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंटवरनं आता समोर आम्ही गेलो आहे. अशा ॲडव्हर्टाईजमध्ये काही ठेवलं नाही आहे. दोघंही नेत्याचं हृदय आणि मनाने एक आहे. हे काही राजकारणाकरता एक नाही आहे. देवेंद्रजी एकनाथजी हे खऱ्या अर्थाने एका विचाराने एक आले आहेत, तो महाराष्ट्र क्रमांक 1 करण्याचा विचार. जाहीर चुकीचं आहे. केंद्रातलं कुठलंही आमचं नेतृत्व असं त्या ठिकाणी आमच्या पक्षाकरता असं कधी विचारच करू शकत नाही. कशाला केंद्रीय नेतृत्वाचं नाव घेता? आमचं केंद्रीय नेतृत्व इतकं मोठं आहे की कुणाला कमी कधीच करत नाही. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आज ज्याची अवकात नसताना राज्याचं अध्यक्षपद दिलं आहे. देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते. एखाद्या वेळी जनतेच्या भल्याकरता, महाराष्ट्राच्या भल्याकरता काही भूमिका स्वीकाराव्या लागतात आणि आम्ही बहुमताने आलो होतो. देवेंद्रजीला राज्यांनी मान्य केलं होतं, पण आमच्याशी बेईमानी झाली. शेवटी बेईमानी झाल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेच्या जाचाला कंटाळून शिवसैनिक बाहेर आले आणि सरकार बनवलं, त्यामुळे देवेंद्रजीला काही डिमॉरलाइज करण्याकरता कुणी आमचं लोक काम करत नाही आहे. देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे नंबर 1चे त्या ठिकाणी नेते आहेत. हे 2दा 14 आणि 19मध्ये जनतेने दाखवला आहे. त्यामुळं असा कुठलाही संदर्भ काढू नका. असा कुठलाही त्या ठिकाणी आमच्या नेत्याबद्दल, आमच्या नेत्यांचा काही सपोर्ट आहे असं बोलणं योग्य नाही आहे. जाहिरात आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर सरकार जास्त खर्च करत आहे असं अजित पवार म्हणाले. शासन आपल्या दारी हे खर्चच केला पाहिजे. मी तर म्हणतो की हे केवळ हा कमी खर्च आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे तो प्रत्येक गावापर्यंत गेला पाहिजे. या राज्यातला एकही व्यक्ती बिना शासकीय योजनेशिवाय राहू नये. जे केंद्र आणि राज्य सरकारनी, डबल इंजिन सरकारने ज्या योजना दिल्या आहे त्या प्रत्येक व्यक्तीला माहीत पडल्या पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे. याकरता यापेक्षाही डबल खर्च सरकारने केला पाहिजे. सर, हिंदी में बताइए, कर्नाटक सरकार ने सावरकर और विरोधी का बुक्स में से नाम हटाया है, पूरा चैप्टर ही बाजू किया है, क्या कहोगे? देखिए, कांग्रेस को वोट देना, पंजा को वोट देना यानी क्या हो सकता है, ये कर्नाटक में आपको दिख रहा है.
राहुल गांधी ने भारत जोड़ो यात्रा में कहा था कि वीर सावरकर के जी के ऊपर जिस प्रकार से गलत टिप्पणियां महाराष्ट्र में की थी राहुल गांधी ने, आज ये समझ रहा है आप सबको कि उन्होंने कर्नाटक की सरकार को कहकर स्वतंत्र वीर सावरकर के इतिहास को ख़त्म कर दिया। वहाँ उन्होंने पूरी किताबें रद्द कर दी और ये किया ही, और साथ साथ में तो जो सबसे इम्पोर्टेंट है कि धर्मांतर के खिलाफ जो कायदा बनाया था, हिंदू को मुस्लिम करना, हिंदू को क्रिश्चियन करना, जिस प्रकार से चल रहा था कर्नाटक में, वो कर्नाटक में इस कायदे को लाने का काम बीजेपी ने किया, लेकिन कांग्रेस पार्टी ने अभी सपोर्ट किया और वो कायदा ही खत्म कर दिया। अब गोहत्या बंदी का कायदा भी कुछ दिन बाद खत्म करने वाले हैं। कांग्रेस को एक वोट देना है किस प्रकार से हो सकता है, ये देश की जनता ने देख लेना चाहिए, महाराष्ट्र की जनता ने देखना चाहिए। एक वोट कितना खतरनाक है कांग्रेस को देना। इस देश में सभी कायदे बदलेगी, कांग्रेस बदलेगी। इस महाराष्ट्र में अगर कांग्रेस आएगी तो सारे कायदे बदलेगी। और जो महाराष्ट्र में जिस प्रकार से जनता को मेरी विनती है कि ये कर्नाटक के मॉडल ये पूरे देश में लागू करेंगे, कर्नाटक का मॉडल ये पूरे महाराष्ट्र में लागू करेंगे। उद्धव ठाकरे जी ने लंदन से आज ही अपनी भूमिका स्पष्ट कर देनी चाहिए कि जो कांग्रेस के साथ उनकी विचारधारा मिली हुई है, उनके साथ बैठे हुए हैं, क्या ये उनको मान्य है कि धर्मांतरण कायदा बंद होना चाहिए? उनके मान्य है गोहत्या बंदी का कायदा बंद होना चाहिए? उनको ये मान्य है कि वीर सावरकर जी का जिस प्रकार से वह पूरा किताब को हटा दिया, वो मान्य है उद्धव ठाकरे को? आज ही उन्होंने भूमिका स्पष्ट करनी चाहिए। वो कांग्रेस पार्टी के पार्टनर बने हुए हैं, वो कांग्रेस पार्टी के साथ मिले हुए हैं, तो उन्होंने ये भूमिका स्पष्ट करनी चाहिए। सर, केशव मौर्य जे उपमुख्यमंत्री आहेत भाजपाचे, त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेसाठी आमचे मैत्रीच्या पुढे आहेत, त्यांनी भाजपमध्ये यावं असं त्यांनी आवाहन केलं। नाही, ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल, पण उद्धव ठाकरे करता आमचे सारे दरवाजे बंद आहेत। आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करत नाही आहे, आम्ही कधी चर्चा करणारही नाही। पण प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेंनी आत्ता काँग्रेसच्या सरकारने जे कर्नाटकमध्ये केलं त्याबद्दलची भूमिका तात्काळ या महाराष्ट्राला किमान त्याच्या मुखपत्रातनं उद्या छापली पाहिजे। आमची भूमिका काय है? सर, केशव मौर्य की ऐड आ रही है पेपर में, ऊपर नीचे दिखा रहा है, शिवसेना को आगे दिखा रहा है, बीजेपी को नीचे दिखा रहा है, जिस तरह से परसेंटेज दिखा रहे हैं। देखिए, गलत ऐड किसी ने प्रकाशित कर दी है। ये माननीय एकनाथ शिंदे जी के सब 9 मंत्रियों ने दूसरे दिन ऐड छपवाकर, जाहिरात छपवाकर सारा क्लियर कर दिया है। उसमें कोई मतलब नहीं है। माननीय एकनाथ जी और देवेंद्र जी ये बड़े दिल के नेता है। ये एडवर्टाइजमेंट के ऊपर कोई उनके बीच में कोई मनमुटा होगा, ये हो नहीं सकता। और ये दोनों नेता एक जगह इसलिए काम कर रहे हैं, वो विचारधारा एक है और महाराष्ट्र को क्रमांक 1 पे लाने के लिए काम कर रहे हैं। इसलिए ये एडवर्टाइजमेंट वगैरह से कुछ होने वाला नहीं है। केशव मौर्य ने दोस्ती का हाथ आगे बढ़ाया उद्धव ठाकरे के लिए। केशव मौर्य जी का वो व्यक्तिगत मत होगा, लेकिन हम सब लोग ये मानते हैं कि उद्धव ठाकरे ने कांग्रेस और राष्ट्रवादी की विचारधारा को स्वीकार किया है, और जो कांग्रेस और राष्ट्रवादी की विचारधारा को स्वीकार करता है वो हमारे दायरे में कभी नहीं आ सकता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।